नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपल्याला भाजी-पोळी खाण्याचा फारच कंटाळा येतो. तर आज आपण मस्तपैकी बटाट्याचा स्टफ पराठा बनवणार आहोत. आणि पराठ्याबरोबर कांद्याचे कुचुंबर किंवा कोशिंबीर म्हणा आणि लसणाची चटणी ही फारच टेस्टी लागते. चला तर मग पराठा बनवून घेऊयात. पराठ्याचे स्टफिंग करण्यासाठी 1 किलो बटाटे उकडवून घेतले आहे आणि आता ते जाड छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचे आहे. जाड किसणीच्या साहाय्याने किसल्यामुळे बटाट्याचा फार गचका देखील होत नाही. पहा, मस्तपैकी असा मी 1 किलो बटाटा किसून घेतलेला आहे. स्टफिंगला फोडणीला लागणारे साहित्य आपण आता तयार करून घेऊयात. यासाठी 1 इंच अद्रक, 5-6 लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे. आता याचे आपण बारीक वाटण तयार करून घेऊयात. वाटण आपले तयार झालेले आहे. आता कढईत थोडेसेच तेल टाकायचे आहे. त्यामध्ये मी थोडेसे हिंग टाकले आहे आणि आता केलेले वाटण टाकून घेतले आहे. हे वाटण छान तेलामध्ये परतवून घेते. वाटण छान परतवून झाले आहे. आता त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेतले, 1 चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच हळद आणि 2 चम्मच मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. आपल्याला कितपत तिखट हवे आहे त्याप्रमाणे आपण मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, यामध्ये आपण मिरचीचे वाटण देखील टाकलेले आहे. आता हे सगळे मिश्रण आपण छानपैकी परतवून घेत आहोत. मसाले आपले जळू नयेत म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतले आहे आणि त्यानंतर मसाला हा थोडासा अजून परतवून घेते. पहा, मसाला आपला छानपैकी परतवून झाला आहे. मसाल्याचा छान वास देखील सुटलेला आहे. आता त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि छानपैकी भाजी ही परतवून घ्यायची आहे. सगळे मसाले आपले छान मिक्स करून झाले आहे. आता वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजीला एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे आपलं मस्त असं स्टफिंग हे तयार झालेलं आहे. स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता पराठ्यासाठी आपण पीठ मळून घेऊयात. इथे मी 4 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्हाला कितपत पराठे करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे. नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच हिंग आणि 1 चम्मच चाट मसाला टाकून घेतलेला आहे. म्हणजे पराठे खाताना त्याची टेस्ट ही फारच छान लागते. सगळे छानपैकी मिक्स करून आपल्याला अगदी पोळीच्या पिठाप्रमाणे पराठ्याचे पीठ हे मळून घ्यायचे आहे. थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेते म्हणजे ते व्यवस्थित मळले जाते. 10 मिनिट पीठ मुरले तोपर्यंत इथे कांद्याची कोशिंबीर करून घेतलेली आहे. पहा, अशी लालसर, चटकदार, चटपटीत कांद्याची कोशिंबीर आलू पराठ्याबरोबर फारच टेस्टी लागते. तसेच इथे मी लसणाची चटणी देखील करून घेतलेली आहे. चला तर आता आपला स्टफिंगसुद्धा गार झालेला आहे. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून पराठा तयार करायला घेऊयात. आपल्याला किती मोठ्या आकाराचा पराठा करायचा आहे त्या प्रमाणात स्टफिंगचे इथे गोळे तयार करून घ्यायचे. पहा, इथे मी पराठ्यासाठी स्टफिंगचे गोळे तयार करून घेतले आहेत. स्टफिंगचे गोळे आधीच तयार करून ठेवले म्हणजे आपले हे पराठे पटापट होतात. स्टफिंग आपले छान झाले आहे. पीठ देखील आपले छान मुरले आहे. गॅसवर मी 2 तवे ठेवलेले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाची छानपैकी पारी करून घेतलेली आहे. त्यामध्ये असे हे गोळे मस्तपैकी भरून घ्यायचे आहे. दोन्ही पारीमध्ये मी आता स्टफिंग भरून घेते. पराठा लाटण्यापूर्वी तो असा छान दाबून घ्यावा म्हणजे आतमध्ये जी हवा घुसली आहे ती निघून जाते. पहा, किती छान मस्त अगदी पटापट आपल्याला पराठा हा थोडे थोडे पीठ घेऊन लाटता येत आहे. एक पराठा आपला लाटून झाला आहे. आता दुसरा लाटायला घेते. त्याचप्रमाणे पीठ पुन्हा दाबून घेतले. पहा, दुसरा पराठा देखील किती छान भरभर लाटला जात आहे. म्हणजेच आपल्या दोन्ही पण गोष्टी ह्या फारच छान झालेल्या आहे आणि लाटताना देखील पराठा हा अजिबातच तुटत नाही किंवा त्यातले स्टफिंग देखील बाहेर येत नाही. पराठा एका बाजूने शिजल्यानंतर त्याला पलटी करून घेऊयात. नंतर तेल टाकून त्याला छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत
शिजवून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सगळे पराठे तयार करून घेऊयात. पहा किती छान, अगदी मस्त चटपटीत असा पराठा आपला तयार झालेला आहे. अगदी पाहता क्षणीच खावासा वाटतो. पहा किती छान आपला पराठा फुलतो देखील मस्त आहे. असे हे फुललेले पराठे मस्त साजूक तुपाबरोबर देखील फारच छान लागतात. असे हे तयार झालेले गरमागरम पराठे आता आपण सर्व करूयात. असे हे गरमागरम तयार झालेले पराठे पाहूनच सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर ते मस्तपैकी कांद्याची कोशिंबीर, दही आणि लसणाची चटणी याबरोबर सर्व करते. पहा किती छान आपली ताट दिसत आहे. जितके छान ताट दिसते आहे तितके ते टेस्टी देखील लागतात. अशी ही चटपटीत आलू पराठ्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ती फारच आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.